नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे लावण्याने कितीही कारस्थानं केली, काहीही केलं तरीही हे जे प्रेझेंटेशन आहे ते देऊन इन्व्हेस्टर सोबतची मीटिंग अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरी कशा पद्धतीने सक्सेस करतील हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे अर्णव ईश्वरी बोलत असतात, परंतु अर्णवचं बोलणं काही केल्या कोणाला कळत नसतं. आकाश म्हणत असतो की अरे दादा तू काय बोलतोय ना, काहीच कळत नाहीये. तेव्हा ईश्वरी सांगत असते की अर्णव सर म्हणत आहेत की माझा आवाज बसलेला आहे, मला ना तो दुरुस्त करायला वेळ लागेल. तेव्हा मात्र अर्णव जे सांगत आहे ते ईश्वरी सांगत असते. तेव्हा आकाश आणि मामा म्हणतात की अरे हे अर्णव काय होऊन बसले, आता काय करायचं, हे त्यांचं चालू असतं. तेवढ्यातच तिकडून लावण्य येते आणि लावण्य म्हणू लागते की काय चाललंय हे सगळं. म्हणजे आता सर तुझा आवाज बसलेला आहे आणि मग आता मीटिंगचं काय करायचं आहे, इन्व्हेस्टर सोबतची खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि आजच्या मीटिंगमध्ये कसं करायचं आहे हा प्रश्न तिला असतो आणि ती विचारू लागते. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की आजची मीटिंग ईश्वरी असेल, मी सांगेल त्या पद्धतीने तिने प्रेझेंट करेल. तेव्हा मात्र लावण्य म्हणते तू ना तिला काय करणार आहे त्या मीटिंगमधलं, तिला काय समजतं त्यातलं, तू काय कर माहिती आहे का, सगळे जे मुद्दे आहेत ना ते मला लिहून दे, मी ते सगळे मांडेल. तेव्हा अर्णव म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, ऐनवेळी मला ते सुचत असतं. आणि ईश्वरी अर्णव जे काय बोलत आहे ते बोलून दाखवत असते, तिथे रेकॉर्ड करत असते, ती सांगत असते. तेव्हा अर्णव सांगू लागतो की आजची मीटिंग आहे ते प्रेझेंटेशन ईश्वरीच करेल. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नाही अर्णव सर मला नाही जमणार आहे ते. परंतु अर्णव मात्र ऐकायलाच तयार नसतो. अर्णव म्हणत असतो की जमणार आहे तुला, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल, असं अर्णव तिला सांगत आहे. परंतु ईश्वरी मात्र अर्णवला म्हणत असते पण सर कसं जमणार मला, मी कधीच अशी मीटिंग अटेंड केलेली नाहीये. तेव्हा अर्णव म्हणतो की माझा तुझ्यावरती विश्वास आहे. तेव्हा इकडे लावण्याचं पण तेच असतं की अरे असं काय करतोयस तू, तिला काय जमणार आहे त्यातलं. तेव्हा मात्र इकडे मामा म्हणतो की आता कालपासून आम्ही सगळेजण पाहतोय, जे काय अर्णवला म्हणायचं आहे ते सगळं ईश्वरीला बरोबर कळत आहे आणि त्याच पद्धतीने ईश्वरी ते मुद्दे सुद्धा मांडत आहे. हे ऐकल्यानंतर इकडे लावण्याची वाट लागलेली असते. अर्णव इकडे म्हणत असतो की बस ईश्वरीच मीटिंग अटेंड करणार आहे. तेव्हा ईश्वरी ते बोलणं दाखवते बोलून. तेव्हा मात्र लावण्याचा बँड वाजतो, कारण ईश्वरीने एका सेकंदात सांगितलेलं असतं की बस, त्या पद्धतीने ती बोलून दाखवत असते. तेव्हा अर्णव जे म्हणत आहे ते ईश्वरी तिथे सांगत आहे, परंतु अर्णवने स्पष्ट केलेलं आहे की ही जी मीटिंग आहे ती ईश्वरीच अटेंड करणार आहे. मी जे मुद्दे सांगेल ते ऐनवेळी ईश्वरी तिथे बोलून दाखवेल, कारण माझं असं आधी तयारी नसते, मी ऐनवेळी जे मला मुद्दे वाटतात ते मुद्दे मी तिथं मांडत असतो, असं अर्णवने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता मात्र इकडे ईश्वरीचा हात अर्णव हातात घेतो आणि तिला म्हणू लागतो की मला खात्री आहे की हे प्रेझेंटेशन छान होईल, तू करशील हे सगळं व्यवस्थित, काळजी करू नको. आता मात्र लावण्याचा बँड वाजलेला असतो, तिला कळायचं बंद झालेलं असतं की काय करणार आहे मी सगळं हे, यांनी तर येऊन माझीच वाट लावलेली आहे इथं. ही ईश्वरी आता ऑफिसमध्ये येणार आहे, ऑफिसमधली माझी जागा घेण्याचा प्रयत्न करणार आहे, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं आहे आणि ती बोलत असते. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की बाद झालं, आतापर्यंत खूप झालेलं आहे. ईश्वरी म्हणत असते नाही अर्णव सर मला नाही जमणार आहे हे सगळं. तेव्हा अर्णवने स्पष्ट सांगितलेलं असतं की तुला जमणार आहे, तू काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, असं अर्णवने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. परंतु ईश्वरी मात्र नाहीच म्हणत असते. पण अर्णवने आता क्लिअर केल्यामुळे ईश्वरीच्या पुढे कोणताच पर्याय राहत नाही, आपल्याला ही मीटिंग अटेंड करावीच लागणार आहे हे ईश्वरीच्या लक्षात येतं. ईश्वरी विचार करते की आता काय करू, देवयाईच्या समोर ती उभी असते, मला काहीही करून अर्णव सरांना या सगळ्या गोष्टींसाठी आता विचार करावा लागणार आहे, अर्णव सरांचा आवाज परत येणं गरजेचं आहे, हा विचार ईश्वरी चालू आहे. त्याच वेळी इकडे ईश्वरी आईला फोन करते. आईला म्हणते अगं तुला आठवतंय का, बाबांचा आवाज बसला ना तेव्हा तू बाबांना एक काढा द्यायची. तेव्हा आई म्हणते काय झालं, तेव्हा ती सांगू लागते की अर्णव सरांचा आवाज बसलेला आहे. तेव्हा आई सांगते की अगं पण काही आयुर्वेदिक जी औषधं आहेत ना ती तुला मागवावी लागतील. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो मी ते मागवून घेते, आणि मग ईश्वरीने ठरवलेलं आहे त्या पद्धतीने तिनं औषधं मागवून घ्यायचं ठरवते. त्याच वेळी लावण्य आणि वल्लरी तिथं आलेले असतात. लावण्य म्हणते की मला माहिती आहे तुझं हे सगळं काय चाललेलं आहे, तू ऑफिसमध्ये माझी जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे, ते कधी शक्य होणार नाही, काहीही झालं तरीही तुझ्याकडून या गोष्टी होऊ शकणार नाहीत, असं इकडे लावण्य म्हणत असते. आणि म्हणत असते हे प्रेझेंटेशन वगैरे अजिबात जमणारच नाहीये तुला, तू गोंधळच घालणार आहेस.
आणि मग लावण्य चिडचिड करत आता बाहेर येऊन थांबते. लावण्य म्हणत असते की नाही, मला ना कळतच नाहीये की मी काय करू. आता ही गावछाप मुलगी आता माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझी जागा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सगळं काय आहे? तेव्हा मात्र तिथे राकेश आलेला असतो आणि ती म्हणत असते, जीज काय करायचं नक्की, मला कळत नाहीये. तेव्हा मात्र राकेशला ती सांगत असते. राकेश म्हणतो, मी जे सांगतोय ना ते कर. जर इन्व्हेस्टर तिच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत तर ती कशी करेल मॅनेज, सांग बरं. तिला आणि इन्व्हेस्टरला भेटूच द्यायचं नाहीये. म्हणजे राकेशच्या डोक्यात असा प्लॅन सुरू झालाय. एकदा का ईश्वरीने हे सगळं जर केलं, म्हणजेच ईश्वरीने जर हे प्रेझेंटेशन हे करून बाद करून जर अर्णवचं खूप मोठं नुकसान झालं तर नक्कीच त्या दोघांच्या मध्ये भडका उडणार आहे. आणि आता मात्र ईश्वरीने ह्याबद्दल त्याने तिला प्लॅन सांगितलेला असतो. आणि मग लावण्य मात्र म्हणत असते की काय करायचं. इकडे ईश्वरी काढा घेऊन येते. अर्णवला म्हणते की हा काढा घ्या. अर्णव म्हणतो की नाही नको, ते मला नकोय. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की म्हणजे काय झालंय नक्की. तेव्हा अर्णव तिला सांगतो की मला नकोय ते. तेव्हा ईश्वरी म्हणते घ्या, तुमचा घसा रिकामा होईल, मी सांगितलं ना तुम्हाला. असं म्हणत ईश्वरी अर्णवला काढा देते. अर्णव एक घोट घेतो आणि म्हणू लागतो की नाही नकोय मला, म्हणजे मला असं वाटतंय की हे मला नको आहे, खूप कडू आहे ते. ईश्वरी म्हणते अहो जेवढं कडू तेवढा जालिम उपाय आहे ना ते, त्याच्यामुळं हा काढा घ्यावाच लागणार आहे. त्यामुळं तुम्ही हा काढा घ्या, तुम्हाला खूप बरं वाटेल, असं ईश्वरीने स्पष्ट सांगितल्यानंतर मात्र अर्णव तो ऐकायलाच तयार नसतो. ईश्वरी म्हणते आपण एक उपाय करूया, तुम्ही डोळे बंद करा. त्या क्षणी ईश्वरीने अर्णवचं नाक दाबलेलं असतं. माझी आई काय करायची ना ते सांगत असते. आणि त्या क्षणी अर्णवचं नाक दाबते आणि अर्णवला म्हणते की आता बघा, आता तुम्हाला कसं वाटतंय. आणि मग ईश्वरीला ती सांगू लागते त्याला की आता बघा, आता तुम्हाला हा काढा पिल्यावर छानच वाटणार आहे. आणि ईश्वरीने नाक दाबून अर्णवच्या घशामध्ये तो काढा ओतलेला असतो. आणि तेवढ्यातच तिथे आता आकाश येतो आणि आकाश म्हणतो की मी गाडी तयार ठेवलेली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हो चालेल, चल झालंय माझं. आणि ईश्वरीला आता टेन्शन आलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते की मी काय करू आता, कशा पद्धतीने गोष्टी हँडल करू ह्या सगळ्या, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग मात्र ईश्वरी टेन्शनमध्ये असते. अर्णवला विचारत असते की आता काय करायचं. तेव्हा मात्र अर्णव तिला सांगत असतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तुला जमणार आहे, तू ये ऑफिसमध्ये, असं सुद्धा अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं. आणि मग आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही ऑफिसमध्ये आलेले असतात. ऑफिसमध्ये आल्यावर लावण्याची जी नेहमीची नाटकं आहेत ती तर आपल्याला माहितीच आहेत, तिने काय काय करत असते ते. आणि मुद्दामच अर्णवच्या जवळ जात असते, त्याच्या खांद्यावर हात ठेवत असते, ईश्वरीला जळवण्याचा प्रयत्न करत असते. आणि अर्णवला म्हणत असते की हे सर इथे काहीतरी लागले का रे, म्हणजे मला असं वाटतंय की इथे काहीतरी लागलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव आता तिथे असतात. अर्णवच्या लक्षात आलेलं असतं आणि मुद्दामहूनच लावण्य मात्र अर्णवपासून ईश्वरीला दूर ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधून काढत असते. आणि मग ती म्हणत असते की मला काय वाटतंय सर, हे जे पॉईंट आहेत ते आपल्याला डिस्कस केले पाहिजेत. ईश्वरी तिथं उभी असते. ईश्वरीला राग येत असतो लावण्याचं हे वागणं पाहून. अर्णवला सुद्धा कळलेलं असतं की हे चुकीचं आहे. मग लावण्य ईश्वरीला म्हणते की तू तिथे थांबशील का, म्हणजे बसायला जागा नाही आहे इथे, तू त्या साईडला जाऊन थांब. तेव्हा ईश्वरी पुढे जाऊन थांबलेली असते. आणि मग लावण्य अर्णवच्या जवळ येऊन एक एक मुद्दा एक्सप्लेन करत असते. अर्णव मात्र त्याच्या कामाचं बघत असतो, त्याच्या डोक्यामध्ये काहीच असं नसतं. आणि मग अर्णव जेव्हा हे सगळं पाहत असतो तेव्हा मात्र त्याच्या डोक्यात वेगळे विचार सुरू असतात. त्याचं लक्ष जातं की ईश्वरी पुढे उभी आहे. ईश्वरी म्हणते की मला आज एवढा त्रास का होतोय, मला कळत नाहीये की मला एवढा त्रास का होतोय. म्हणजे याच्या आधीही लावण्य मॅडम सरांच्या जवळ असायच्या, पण तेव्हा मला कधी काहीच नाही झालेलं, आज मला त्रास होतोय, हा प्रश्न ईश्वरीचा असतो. आणि अर्णव तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर इकडे. मग अर्णव ईश्वरीला बोलावून घेतो. ईश्वरी आल्यानंतर अर्णव तिला म्हणू लागतो की मला काय वाटतंय माहिती आहे का, काय करूया आपण, तू आहे ना, तू गेस्ट रूममध्ये नाही, माझ्या आपलं प्रेझेंटेशन रूम आहे ना तिथे जा आणि तिथे थांब. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की हो चालेल, मी थांबेल तिथं, असे ईश्वरी अर्णवला सांगते. आणि आता मात्र ईश्वरी अर्णवच्यासाठी त्या केबिनमध्ये जाणार असते तर लावण्य म्हणते की प्रेझेंटेशन रूममध्ये कशाला, तिला ना गेस्ट रूममध्ये थांबू दे. मग अर्णव तिला बोलतो की ठीक आहे चालेल. म्हणजे बिचारे अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांच्याही लक्षात येत नाहीये की कशाला प्रेझेंटेशन रूममध्ये ही का घेऊन चालली आपल्याला, हे दोघांनाही कळलेलं नसतं. आणि लावण्याने मात्र डाव केलेला असतो.
तेव्हा ईश्वरी म्हणते की मला काय वाटते, तुम्ही पण चला माझ्यासोबत तिकडे, म्हणजे कळेल तिथं काय होणार आहे, कसं आहे ते. हे ऐकल्यानंतर मात्र आता ईश्वरी ईश्वरी लावण्याला घेऊन जाते. खरं तर या सगळ्या गोष्टी लावण्याच्या फायद्याच्या झालेल्या असतात. लावण्याला तर हेच हवं असतं ना, आणि म्हणून तर तिने ईश्वरीला तिथून काढण्यासाठी तर हा सगळा प्लॅन केलेला असतो. ईश्वरीला घेऊन ती जाते. ईश्वरी पण आता चाललेली असते. अर्णव तिला सांगत असतो की हो, प्रेझेंटेशनच्या वेळेस ये. आता प्रेझेंटेशनच्या वेळेस बोलवले म्हटल्यावर ईश्वरी म्हणते की चालेल, येते मी प्रेझेंटेशनच्या वेळेस. आणि त्याच वेळी इकडे आता लावण्या मेसेज करते. आता मेसेज तर काय करणार हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. लावण्या पॅपला मेसेज करते आणि सांगते की गेस्ट रूमच्या जवळ ये. त्याचबरोबर ईश्वरी आणि लावण्या दोघीही आता गेस्ट रूमच्या जवळ पोचलेले असतात. परंतु वेगळ्याच गेस्ट रूममध्ये लावण्याने ईश्वरीला आणलेलं असतं. आणि मग ईश्वरीला ती घेऊन आल्यानंतर मात्र म्हणत असते की मला काय वाटतंय माहिती आहे का, इथे त्या नवीन गेस्ट रूममध्ये शिफ्ट होऊया, तिथे थांबतो. आणि मग तेवढ्यातच तिने फोन येण्याचं नाटक करते. म्हणजे हे सगळं कारस्थान केलेलं असतं तिने स्वतःहून. आणि मग तिने फोनवर बोलायचं नाटक करू लागते. ईश्वरीला म्हणते की ही गेस्ट रूम आहे, आणि हां इन्व्हेस्टरचा फोन आलेला आहे, हो हो मी पोहोचते तुमच्याकडे. कारण इकडे लावण्याने असं सांगितलेलं असतं की आता ज्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत, लावण्याचा हा प्लॅन असतो की ईश्वरीला तिथून एकटीला सोडायचं आणि जायचं. मग तिने पॅपला फोन करते आणि पॅपला बोलवून घेते. पॅपला सांगते की हे लॉक कर, आणि दरवाजा आता लॉक केला जातो. आता मात्र इकडे ईश्वरी ही आतमध्ये असते. ईश्वरीला काहीच माहीत नसतं, आणि इकडे गेस्ट रूमचा दरवाजा लॉक केला होतो. तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं, अरे ईश्वरी तर म्हणत असते अर्णव सरांनी गेस्ट रूम तर खूपच छान तयार केलेली आहे ना, असं ईश्वरी विचार करत असते. आणि त्याच वेळेस इकडे तिच्या लक्षात येतं की बापरे, आता गोंधळ झालेला आहे, गेस्ट रूम तर लॉक झाली आहे, हे कसं झालं. ईश्वरी विचार करू लागते, तर इकडे पॅपने ती गेस्ट रूम फक्त लॉक केलेली नसते, तर चावीसुद्धा स्वतःच्या ताब्यात घेतलेली असते. आणि आता मात्र इकडे ईश्वरीला धक्का बसलेला असतो की हे सगळं काय झालं, म्हणजे अशा पद्धतीने गोष्टी कशा काय झालेल्या आहेत, हा विचार ईश्वरी करत असते. त्याच वेळेस ईश्वरी म्हणू लागते की नाही, मला काहीतरी वेगळं वाटत आहे. म्हणून ईश्वरी पाहत राहते. आणि त्यासोबतच इकडे अर्णव त्याचबरोबर आकाश सगळेजण प्रेझेंटेशनची तयारी करत असतात. तेव्हा प्रेझेंटेशनसाठी आता ईश्वरी का आलेली नाही अर्णव विचारतो. तेव्हा इकडे लावण्या म्हणते की नाही माहिती मला, म्हणजे तिचं नेहमीचं उडवाउडवीचं उत्तर सुरू होतं, मला माहीत नाही आहे ती कुठं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो असं कसं, कारण ती तर तुझ्यासोबतच गेली होती ना. तेव्हा लावण्या म्हणते हो, ती माझ्यासोबत आलेली होती, पण त्यानंतर ती कुठे गेली मला नाही माहिती, कारण मी तिला तर गेस्ट रूमपर्यंत सोडलेलं होतं, आणि त्यानंतर माहीत नाही आहे काय झालेलं आहे ती, असं मुद्दाम लावण्या सांगू लागते. तेव्हा मात्र ईश्वरी आता गेस्ट रूममध्ये नाही आहे, मग कुठे गेली हा प्रश्न उभा राहिलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की मी पाहून येतो. तेव्हा अर्णवला ती म्हणते की अरे तू कुठं जातोयस, अरे गेस्ट यायला लागलेले आहेत आणि तुझं हे काय चाललंय, इन्व्हेस्टर येत आहेत. तर ईश्वरीला इकडे एका केबिनमध्ये लॉक करून ठेवलेलं आहे, आणि ईश्वरी त्या केबिनमध्ये अडकलेली असते. तेव्हा मात्र अर्णव आता तिला कॉल लावत असतो. आकाश केबिनमध्ये पाहतो, तिथे ईश्वरी नसते. आणि आकाश मग पाहतो तर तिथे तिचा फोन असतो, तो अर्णवच्या केबिनमध्येच असतो. आता मात्र आकाशला प्रश्न पडतो, मग ईश्वरी कुठे गेली, हा जर मोबाईल इथेच आहे तर अचानक ईश्वरी कुठे गेलेली आहे, हा प्रश्नसुद्धा पडलेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे अर्णव कंटिन्यू फोन करत असतो की असं काय झालं की ईश्वरी का नाही आलेली, ईश्वरी यायला हवी होती ना एवढ्या वेळापर्यंत, असं अर्णवच्या डोक्यात असतं. म्हणून तो तिला फोन लावत असतो, परंतु ईश्वरीचा फोन काही उचलला जात नसतो. तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लावण्या म्हणते की अरे तिला जमणार नाही आहे म्हणून ती पळून घरी गेली असेल. तेव्हा अर्णव म्हणत असतो की शक्यच नाही आहे, मिस इंदोर अशी घाबरून पळणारातली नाही आहे. हा एवढा कॉन्फिडन्स अर्णवला तिच्यावरती असतो. तर अर्णव म्हणत असतो की शक्यच नाही आहे, मिस इंदोर अशी कुठे जाणं शक्यच नाही आहे, कारण मला खात्री आहे की काहीही झालं तरीही मिस इंदोर ही अजिबात मला असं
अर्ध्यात सोडून किंवा तिला भीती वाटते म्हणून ती अशा गोष्टी कधीच करणार नाही एवढी खात्री अर्णवला सुद्धा असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की शक्यच नाही आहे, मी सिंदूर अशी जाणं शक्यच नाही आहे, कारण ती अशी जाऊ शकणार नाही आहे, मला खात्री आहे तिच्याबद्दल. असं अर्णवने सांगितल्यानंतर मात्र लावण्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं आणि लावण्या म्हणत असते की ASR हे सगळं काय आहे, म्हणजे कितीही काहीही केलं तरी हा तिच्या बाजूने जो गेलेला आहे तो पुन्हा माघारी आपल्या बाजूने येतच नाही आहे. करणार काय आहे मी या सगळ्यावरती, हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता कॉन्फरन्स रूममध्ये प्रेझेंटेशनला सुरुवात होऊ लागलेली आहे. सगळेजण जमलेले आहेत, परंतु ईश्वरीच तिथं आलेली नाही. आता मात्र काय करायचं हा प्रश्न अर्णवच्या पुढे आहे. अर्णव त्याचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अर्णवचे मुद्दे तिथे त्यांना कळतच नाही आहेत. तेव्हा तिथं आलेले जे प्रेझेंटेशन चालू आहे, तिथं आलेले जे गेस्ट आहेत ते म्हणतात की आम्हाला तुमचं काय म्हणणं आहे ना ते कळतच नाही आहे. आता मात्र प्रश्न उभा राहिला आहे की ईश्वरी कुठं आहे. जोपर्यंत ईश्वरी येणार नाही तोपर्यंत ह्या मीटिंगमध्ये काहीच होऊ शकत नाही. ही गोष्ट आता सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे आणि मग आजची मीटिंग आपण कॅन्सल करूया का, इथंपर्यंत बोलणं चाललेलं असतं. आता मात्र अर्णव आणि ईश्वरी कशा पद्धतीने मीटिंगला येईल, कशा पद्धतीने या लावण्याचा प्लॅन फ्लॉप करेल ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.